नमस्कार, मी प्राध्यापक ए एस बचाटे, अर्थशास्त्र विभाग, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय, कोल्हापूर. आज आपण या ठिकाणी व्यावसायिक पर्यावरण, त्याचा अर्थ आणि त्याचे घटक या विषयावरती चर्चा करणार आहोत. कोणत्याही राष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या आधारात विकासाला पोषक वातावरण हा महत्त्वाचा घटक असतो. म्हणजे कोणत्याही देशाचा जर विकास घडवून आणायचा असेल तर त्यासाठी सर्वप्रथम त्यासाठी आवश्यक असणारे पोषक वातावरण त्या देशामध्ये उपलब्ध असणे गरजेचं आहे. भारतासारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये विकासाला पोषक असे वातावरण निर्माण करण्यात अनेक अडथळे येतात. कारण आपला देश हा विकसनशील देश आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर अनेक आर्थिक समस्या निर्माण झालेल्या असतात. अशावेळी विकासाला पोषक असे वातावरण निर्माण करण्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होत असतात. म्हणून विकासाला पोषक असे वातावरण निर्माण करण्याची गरज आपल्या देशाला आहे. विकासाला अनुकूल अशा वातावरणामध्ये नैसर्गिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय अशा विविध घटकांचे सहकार्य आवश्यक असते. म्हणून या विविध घटकांचा अभ्यास करणे गरजेचं आहे. कारण आपला देश हा विकसनशील देश आहे आणि विकसनशील देशासमोर अनेक आर्थिक समस्या निर्माण झालेल्या असतात. आर्थिक विषमता असते, सामाजिक विषमता आहे, बेकारीची समस्या आहे, वाढत्या लोकसंख्येची समस्या आहे, साधनसंपत्तीची समस्या आहे. ह्या समस्या असतानाच विकास जर घडवून आणायचा असेल तर त्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत ते अडथळे दूर होणे गरजेचं आहेत. म्हणून व्यावसायिक पर्यावरण या विषयाच्या अभ्यासाची गरज आहे. आता व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय हे सर्वप्रथम जाणून घेऊया. व्यावसायिक पर्यावरण म्हणजे व्यवसायविषयक परिस्थिती होय. म्हणजे देशाचा विकास हा उद्योगधंद्यांच्या विकासावरती अवलंबून आहे, व्यवसायांच्या विकासावरती अवलंबून आहे. म्हणून व्यवसायविषयक परिस्थितीची माहिती करून घेणे म्हणजेच व्यावसायिक पर्यावरण होय. यामध्ये व्यवसाय या संकल्पनेशी संबंधित सर्व घटकांचा समावेश होतो. म्हणजे व्यवसायाशी निगडीत असणारे जे सर्व घटक आहेत त्या सर्व घटकांचा समावेश हा व्यावसायिक पर्यावरणामध्ये होतो. व्यावसायिक पर्यावरणामध्ये इंग्लिशमध्ये एन्व्हायरमेंट, बिझनेस एन्व्हायरमेंट असं म्हटलेलं आहे. एन्व्हायरमेंट या संकल्पनेचा अर्थ एखाद्याच्या वर्तणुकीवर आणि विकासावर परिणाम करणारी परिस्थिती किंवा वातावरण होय. म्हणजेच एखाद्या घटकाच्या अस्तित्वाला कारणीभूत ठरणारी भौतिक परिस्थिती म्हणजेच व्यावसायिक पर्यावरण होय. भारत सरकारने विकासाला आवश्यक असणाऱ्या परिस्थितीत बदल करण्याच्या दृष्टीने 1991 पासून आपल्या आर्थिक धोरणामध्ये बदल करण्यास सुरुवात केली आणि 1991 पासून नवीन आर्थिक धोरण स्वीकारले, ज्याला आपण LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हणतो. म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या धोरणांचा स्वीकार केला आणि आपल्या देशाचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने व्यावसायिक पर्यावरणाशी निगडीत असणारे घटक स्वीकारण्यास सुरुवात केलेली आहे. यातील पुढचा भाग आहे व्यावसायिक निर्णय. कारण एखादा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्या व्यवसायाच्या आधारे उत्पादनाची प्रक्रिया सुरू होते आणि त्या उत्पादनाच्या आधारे देशाचा आर्थिक विकास घडून येऊ शकतो. आणि हा जर विकास घडवून आणायचा असेल तर त्यासाठी योग्य असे व्यावसायिक निर्णय घेणे गरजेचं आहे. आणि हे व्यावसायिक निर्णय घेण्यामध्ये प्रामुख्याने व्यावसायिक पर्यावरण हा सब्जेक्ट उपयोगी ठरत असतो. व्यावसायिक निर्णय किंवा व्यूहरचना यांनी मिळून व्यावसायिक पर्यावरणाची रचना तयार होते. यामध्ये काही आर्थिक घटक असतात, राजकीय घटक असतात, नियमनात्मक, सामाजिक, लोकसंख्याविषयक, तांत्रिक आणि नैसर्गिक इत्यादी बाह्य घटकांचा समावेश व्यावसायिक निर्णयामध्ये घडून येत असतो. हे घटक विकासासाठी योग्य संधी उपलब्ध करून देतात. कारण देशाचा आर्थिक विकास जर घडवून आणायचा असेल तर जे वेगवेगळे घटक आहेत, आर्थिक घटकांच्यापासून नैसर्गिक घटकांच्यापर्यंत, ह्या सर्व घटकांच्या माध्यमातून योग्य अशी संधी निर्माण होणे गरजेचं आहे. तसेच काही संसाधने आहेत, क्षमता आहे आणि व्यवसाय संस्थेचा नावलौकिक, अंतर्गत शक्ती व सहसंबंध या अंतर्गत घटकांवरच परिणाम करतात की ज्यामुळे व्यवसाय संस्थेला सामर्थ्य मिळते आणि काही दोषही निर्माण होतात. म्हणजे या घटकांच्या माध्यमातून व्यावसायिक संस्थेला सामर्थ्य मिळते. म्हणजे कशा पद्धतीने उत्पादन करायचं आहे आणि त्याच्या आधारे विकास घडवून कसा आणायचा आहे. परंतु या घटकांच्या मध्ये काही दोषही निर्माण होत असतात. म्हणून या सर्व घटकांचा सर्वांगीण अभ्यास करणे आवश्यक आहे. व्यूहरचनात्मक निर्णयासाठी आवश्यक असते
आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आर्थिक परिस्थिती, राजकीय व सरकारी परिस्थिती, नैसर्गिक व तांत्रिक परिस्थिती व लोकसंख्याविषयक परिस्थिती इत्यादी घटकांचा व्यावसायिक पर्यावरणामध्ये समावेश होतो. म्हणून या घटकांचा अभ्यास करणे गरजेचं आहे. म्हणजेच व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी प्रामुख्याने व्यावसायिक पर्यावरण या ठिकाणी उपयुक्त ठरत असते. आता व्यावसायिक पर्यावरणाचे घटक कंपोनंट्स म्हणजे व्यावसायिक पर्यावरणामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. आता व्यावसायिक पर्यावरणामध्ये जे घटक समाविष्ट होतात त्यांचे 2 भागामध्ये विभागणी केलेली आहे, अंतर्गत घटक आणि बाह्य घटक. सर्वप्रथम आपण अंतर्गत घटक म्हणजे काय किंवा अंतर्गत घटकामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट होतात त्यांची माहिती घेऊया. आता अंतर्गत घटकामधील पहिला जो मुद्दा आहे तो मूल्य पद्धती. व्यवसाय संस्थेच्या स्थापनेच्या वेळी संस्थापकाने कोणत्या उद्दिष्टाने प्रेरित होऊन उद्योगसंस्था स्थापन केली आहे, व्यवसाय संघटन कोणत्या प्रकारचे असेल आणि प्रत्यक्षात व्यावसायिक धोरणे कशाकरिता राबवली जातात याबाबत निश्चित अशी कार्यपद्धती आहे आणि याला मूल्यपद्धतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. म्हणजे या मूल्यपद्धतीवरच त्या व्यावसायिक संघटनेचे यशापयश अवलंबून असते. याबाबत प्रामुख्याने टाटांचा जो लोखंड आणि पोलाद उद्योग आहे त्याचे उदाहरण खूप महत्त्वाचे आहे. कारण JRD टाटा यांनी या उद्योगाची स्थापना करून सामाजिक व नैतिक जबाबदारी पार पडलेली आहे. म्हणजेच काय तर ग्राहक, कर्मचारी वर्ग, भागधारक, नागरिक आणि संपूर्ण समाज यांच्याप्रती ही सामाजिक व नैतिक जबाबदारी या ठिकाणी दिसून येते. म्हणजे नैतिक मूल्ये जपण्याचे काम या उद्योग संस्थांच्या स्थापनेच्या माध्यमातून केले जात असते. कारण व्यवसाय संघटन यशस्वी होत असताना ते कोणत्या प्रकारचे असले पाहिजे, प्रत्यक्षात या व्यवसायाने कशी धोरणे आखली गेली पाहिजेत जेणेकरून समाजाचे कल्याण होईल, लोकांचे कल्याण होईल, ग्राहकांना समाधान होईल, कर्मचारी वर्ग सुखी होईल, भागधारकांना त्याचा नफा मिळेल, या सर्व मूल्यबाबत घटकांचा अभ्यास करूनच व्यवसाय व्यवस्थापन स्थापन करावे लागते. दुसरा मुद्दा आहे उद्दिष्टे व कामगिरी. कोणत्याही उद्योगसंस्थेच्या उद्दिष्टे व कामगिरीवरून त्या कंपनीचा प्राधान्यक्रम, विकासाची दिशा, व्यावसायिक तत्त्वे, धोरणे याची कल्पना येते. प्रामुख्याने अरविंद मिलच्या कामगिरीवरून त्या कंपनीने जागतिक बाजारात कसे वर्चस्व प्रस्थापित केले आहे याची कल्पना येते. या कंपनीने तांत्रिक नवप्रवर्तन करून ग्राहकाभिमुख दृष्टिकोन आणि उत्पादन खर्च नियंत्रित ठेवून आपला माल स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये पाठवला आणि जागतिक पातळीवरती आपले स्थान निर्माण केलेले आहे. म्हणजे व्यवसाय उद्योग स्थापन करत असताना उद्दिष्ट ठरवलं जातं आहे की जागतिक पातळीवरती आपल्या वस्तूंना चांगल्या पद्धतीने मागणी निर्माण झाली पाहिजे, जागतिक पातळीवरती आपण त्या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित केले गेले पाहिजे. म्हणजे त्या दृष्टीने प्राधान्यक्रम ठरवायचा आहे, विकासाची दिशा ठरवली जाणार आहे, विविध धोरणे निश्चित केली जाणार आहेत आणि त्या उद्दिष्टांच्या आधारावरतीच त्या कंपनीचं किंवा आता व्यवसाय संस्थेची कामगिरी चाललेली असेल. म्हणजे हे एक महत्त्वाचा व्यावसायिक पर्यावरणामधील घटक आहे की उद्दिष्टांनी कामगिरी ठरवली जाणार आहे. तिसरा घटक आहे व्यवस्थापन रचना व स्वरूप. संघटनात्मक रचना, संचालक मंडळाची रचना, व्यवस्थापनाचे व्यावसायीकरण हे घटक व्यावसायिक निर्णय घेताना महत्त्वाचे ठरतात. म्हणजे त्या संघटनेची रचना महत्त्वाची आहे किंवा व्यवसायाची रचना महत्त्वाची आहे, त्या व्यवसायावरती नियंत्रण ठेवणाऱ्या संचालक मंडळाची रचना महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर व्यवस्थापनाचे व्यावसायीकरण म्हणजे जे व्यवस्थापन त्या संघटनेवरती असणार आहे किंवा त्या उद्योगधंद्यावरती असणार आहे त्याचे व्यावसायीकरण योग्य पद्धतीने झाले गेले पाहिजे. काही व्यवस्थापकीय रचनामुळे निर्णय त्वरित घेता येतात तर काहीमुळे व्यावसायिक निर्णयाला विलंब होतो. म्हणजे ही जी व्यावसायिक रचना स्थापन केलेली आहे म्हणजे संघटनात्मक रचना आहे, संचालक मंडळाची रचना आहे, त्यामुळे या रचनेमुळे काही वेळा निर्णय त्वरित घेता येतात तर काहींच्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या असतात, त्यावेळी निर्णयाला विलंब होतो. कंपनीच्या विकासासाठी प्रामुख्याने व्यवसाय संघटनेला योग्य ती दिशा देण्यासाठी संचालक मंडळ ही सर्वोच्च निर्णय क्षमता असलेली संघटना असते. म्हणजे संपूर्णपणे त्या व्यवसायाचे जे कार्य आहे ते कार्य संचालक मंडळाच्या रचनेवरतीच अवलंबून असते. त्यामुळे त्या दृष्टीने संचालक मंडळाची गुणवत्ता व दर्जा हा महत्त्वाचा घटक असतो. संचालक मंडळाने जबाबदारीने कामगिरी पार पाडल्यास उद्योगसंस्थेचा वेगाने विकास घडून येतो. म्हणजे हे जे व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन कोण करणार आहे, प्रामुख्यानं उद्योगसंस्थेचा संस्थापक असेल,
त्यांची संचालक मंडळ असेल, या सर्वांनी जर योग्य पद्धतीने कार्यक्षमरित्या जर कामकाज पार पाडले तर त्या उद्योगसंस्थेचा विकास हा वेगाने घडून येऊ शकतो. पुढचा मुद्दा आहे अंतर्गत क्षमता किंवा शक्ती. उद्योगसंस्थेतील कर्मचारी वर्ग हा अंतर्गत शक्ती आहे. भागधारक आहेत, संचालक मंडळ आहेत, यांच्या पाठबळावरच व्यवस्थापकीय संघटनेची निर्णय क्षमता आणि तिची अंमलबजावणी अवलंबून असते. म्हणजे संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातील संबंध हा घटक ही महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. अंतर्गत क्षमता म्हणजेच काय? कामगारांनी योग्य पद्धतीने कामकाज पार पडले पाहिजे, भागधारकांनी योग्य पद्धतीने गुंतवणूक केली पाहिजे आणि संचालक मंडळाने त्याच्या अखत्यारीत येणारे सर्व निर्णय योग्य पद्धतीने घेतले गेले पाहिजेत. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे काय आहे तर संचालक मंडळ आणि त्या उद्योगसंस्थेचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामधील योग्य पद्धतीने संबंध प्रस्थापित झाले पाहिजेत आणि त्याच्या आधारे मग योग्य निर्णय घेतले पाहिजेत. कारण जो कर्मचारी वर्ग आहे त्या कर्मचारी वर्गाने जर कार्यक्षमरित्या जर कामकाज पार पाडले तरच उद्योगसंस्थेची उत्पादन क्षमता वाढेल. उत्पादन क्षमतेच्या आधारे मग उत्पादन वाढेल आणि या उत्पादनाच्या आधारे त्या उद्योगसंस्थेचा विकास घडून येऊ शकेल. पुढचा मुद्दा आहे मानवी संसाधने. मानवी संसाधने हा व्यवसाय संघटनेच्या यशस्वी कार्यपद्धतीसाठी महत्त्वाचा घटक आहे. कुशलता, गुणवत्ता, नैतिकता, दायित्व दृष्टिकोन व अभिव्यक्ती इत्यादी स्वरूपातील मानवी संसाधनांचे योगदान हे निर्णय स्वरूपाचे असते. काही व्यवसाय संस्थांमध्ये मानवी संसाधनांची पुनर्रचना व आधुनिकीकरण करणे अत्यंत सुलभ जाते, तर काहीमध्ये कर्मचारी संघटनांच्या विरोधामुळे ते शक्य होत नाही. म्हणजेच काय तर लोकांचा सहभाग, पुढाकार हा प्रत्येक कंपनीनुसार बदलत असतो. म्हणजेच काय, कुशलतेनुसार जर नाविन्य आणायचे असेल, गुणवत्ता सुधारायची असेल, त्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज असते. काही उद्योग संस्थांमध्ये हे सहजरित्या घडून जाऊ शकते, कारण तेथील कर्मचारी वर्ग त्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतो, सपोर्ट करतो. परंतु काही जे व्यवसाय संघटना आहेत त्यांच्यामध्ये काही कामगार संघटना असतात, त्यांनी जर विरोध केला तर हे मानवी संसाधनांचा विकास त्या ठिकाणी अडचणीचा होत असतो. म्हणजेच काय, लोकांचा सहभाग, कर्मचाऱ्यांचा सहभाग, त्यांनी घेतलेला पुढाकार हा प्रत्येक कंपनीनुसार बदलत असतो, परंतु मानवी संसाधने हे त्या उद्योगसंस्थेच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडत असतात. त्यामुळे हा घटक व्यावसायिक पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक बनलेला आहे. पुढचा मुद्दा आहे कंपनीचा नावलौकिक. कारण कंपनीचा नावलौकिक झाला तरच त्या कंपनीच्या तयार केलेल्या मालाला चांगल्या पद्धतीने बाजारपेठेमध्ये मागणी येत असते. म्हणजे एखाद्या कंपनीचा नावलौकिक किंवा त्याचं समाजातील स्थान हे त्या कंपनीला निधी उभारताना, संयुक्त प्रकल्प राबविताना, बाजारविषयक निर्णय घेताना आणि नवीन वस्तू बाजारपेठेमध्ये आणताना उपयुक्त ठरत असते. म्हणजेच विशिष्ट ब्रँड जो आहे त्याचं जर नाव लौकिक झाला तर एखादी नवीन वस्तू जर बाजारपेठेमध्ये आणली तर सहजासहजी त्या वस्तूची विक्री घडून येत असते. किंवा एखादा नवीन प्रकल्प राबवत असेल किंवा निधी उभारताना शेअर मार्केटमध्ये ज्यावेळी त्या उद्योगसंस्थेला निधी उभारायचा असतो त्यावेळी त्या कंपनीच्या नावाचा त्याला उपयोग होत असतो. म्हणजे विशिष्ट नावाचा ब्रँड हा त्या कंपनीला विविध स्पर्धात्मक परिस्थितीमध्ये उपयुक्त ठरत असतो. त्यामुळे प्रत्येक उद्योगसंस्था जी आहे त्या आपल्या उद्योगसंस्थेचं नावलौकिक कसा होईल, राष्ट्रीय पातळीवरती असेल, आंतरराष्ट्रीय पातळीवरती असेल, त्या कंपनीची ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने त्या उद्योगसंस्थेला प्रयत्न करावे लागतात. आणि एकदा का त्या कंपनीचा नावलौकिक झाला तर त्या उद्योगसंस्थेचा विकास वेगाने घडून येऊ शकतो. आणि अंतर्गत घटकमधील हा जो शेवटचा मुद्दा आहे तो शेवटचा मुद्दा म्हणजेच इतर घटक. म्हणजे एखाद्या कंपनीच्या व्यवसायासाठी, यशापयशासाठी अनेक अंतर्गत घटक कारणीभूत ठरतात. म्हणजे ते उद्योगधंद्याचे यश आणि अपयश हे ठरवण्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरत असतात आणि या घटकामुळे निर्णय प्रक्रियेवरतीही परिणाम घडून येत असतो. त्याच्यामध्ये काही घटक या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला घटक आहे उत्पादन क्षमता, कार्यक्षमता, तंत्रज्ञान, वितरण व्यवस्था इत्यादी मूलभूत भौतिक घटक व्यवसाय संस्थेच्या स्पर्धा क्षमतेवर परिणाम घडवून आणत असतात. म्हणजे व्यवसाय संस्था जी आहे स्थापन झालेली आहे त्याची स्पर्धा क्षमता काय आहे, जागतिक पातळीवरती ती कशा पद्धतीने स्पर्धा करू शकेल, त्यासाठी त्या उद्योगसंस्थेची उत्पादन क्षमता आवश्यक आहे, कार्यक्षमता आवश्यक आहे, नवनवीन तंत्रज्ञान ती उद्योगसंस्था कशा पद्धतीने आत्मसात करत आहे आणि उत्पादन झालेल्या वस्तूंची वितरण व्यवस्था कशा पद्धतीने राबवित आहे यावरती देखील त्या उद्योगसंस्थेची स्पर्धा क्षमता अवलंबून असते. त्याचबरोबर संशोधन व विकास आणि तांत्रिक क्षमता हे घटक कंपनीची नवनिर्माण क्षमता व स्पर्धा क्षमता ठरवण्यास उपयुक्त ठरतात. म्हणजे नवनवीन वस्तू कशा पद्धतीने निर्माण करायच्या आहेत,
नवनवीन तंत्रज्ञान कशा पद्धतीने विकसित करायचं आहे त्यासाठी संशोधन व विकास आणि तांत्रिक क्षमता हे घटक महत्त्वाचे ठरतात. त्याचबरोबर बाजार संघटन, विक्रेत्यांची गुणवत्ता, कंपनीचा नावलौकिक आणि वितरण व्यवस्था हे देखील बाजार यंत्रणेतील महत्त्वाचे घटक आहेत. आणि वित्तीय धोरण, वित्त व्यवस्था व भांडवल रचना हे व्यावसायिक धोरण व रचना ठरवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे वित्तीय घटक या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजे या सर्व घटकांच्या माध्यमातून आपल्याला व्यावसायिक पर्यावरणाचे हे जे अंतर्गत घटक आहेत ते अंतर्गत घटक या ठिकाणी स्पष्ट करता येतात. या लेक्चरला आपण अंतर्गत घटक बघितले. पुढच्या लेक्चरला आपण व्यावसायिक पर्यावरणाच्या बाह्य घटकांची चर्चा करणार आहोत.